नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर। तर अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत या ठिकाणी जी पुरवठा निरीक्षक पदाची जी जाहिरात निघालेली आहे त्या जाहिरातीला अनुसरून या ठिकाणी आजपासून आपण त्या पदाला अनुसरून प्रश्नपत्रिका सोडून घेत आहोत। आजचा हा जो प्रश्नपत्रिकेचा भाग आहे तो पहिल्या क्रमांकाचे आहे। तर लक्षात असू द्या आणि अशाच पद्धतीच्या प्रश्नांची तयारी तुम्ही करून जा। तशाच पद्धतीची तयारी आपण अगदी मुहूर्तपणे आजपासून सुरू केलेली आहे। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल अवश्य चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण का असेच नवनवीन आणि दर्जेदार व्हिडिओ तसेच प्रश्नसंच तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर सुरू करूयात। पहिला प्रश्न, महाराष्ट्र राज्य अन्न व नागरी पुरवठा विभागाची स्थापना कधी झाली? तर लक्षात असू द्या, महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभागाची जी स्थापना आहे ती मित्रांनो 1965 हे जे आहे याचं विभाजन झालं होतं। मार्च 1965 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली होती। तसेच सध्याचे जे महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार हे पूर्ण व्यवहार जो आहे हे इथून एवढं महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक व्यवहार विभाग हा जो आहे तो एक विभाग आहे आणि याचे जबाबदार मंत्री कोण आहेत? तर लक्षात असू द्या, रवींद्र चव्हाण हे जे आहे याचे सध्याचे मंत्री आहेत, करंटचे मंत्री आहेत। नोट डाऊन करून घ्या। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करत चला, कारण का तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे प्रश्न मी अशाच पद्धतीचे अपलोड करणार आहे। त्यामुळे सबस्क्राईब करून बाजूचा बेल आयकॉन दाबून ठेवा। तसेच आझाद हिंद सेनेतील झाशीची राणी या पथकाच्या प्रमुख कोण होत्या? तर आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? त्यानंतर हे म्हणजे तुम्ही बॅकग्राऊंड सगळं काढून घ्या आणि तशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। तर लक्षात असू द्या, आझाद हिंद सेनाची ज्या ठिकाणी एक झाशीची राणी नावाचं जे पथक होतं त्याच्या प्रमुख कोण होत्या? तर डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन हे होत्या। त्यानंतर एक स्वामीनाथन आहेत ज्यांना आपण MS स्वामीनाथन म्हणतो, जे की आपल्या भारताचे जनक आहेत, त्यांचं काहीतरी आहे। तसेच सरोजिनी नायडू वगैरे, शांती घोष हे जे महत्त्वाचे कार्य केलेले आहेत, हे महत्त्वाचे ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांचं सर्वांची माहिती तुम्ही काढून घ्या। त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांना आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून कोणास म्हटलं जातं? तर मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कमेंट करायचं आहे। तर लक्षात असू द्या, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करा। काही डाऊट वगैरे असतील मी तर तुम्हाला पुढच्या सिरीजमध्ये सांगणारच आहे। तर राहिला प्रश्न, आधुनिक भारताचे शिल्पकार हे जे आहेत यांना पदवी देण्यात आलेली आहे, परंतु मुख्य शिल्पकार कोणाला म्हणतात? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांना म्हटलं जातं। आणि लक्षात असू द्या, आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात असा जर प्रश्न आला तर राजा राम मोहन रॉय यांना म्हटलं जातं। तर लक्षात असू द्या, आणि यांनी जे आहे ते ब्राह्मण समाजाची स्थापना केली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची खूप सारी कार्य आहेत, असं सांगता येत नाहीत, परंतु महत्त्वाची कार्य तुम्ही नोट डाऊन करून घ्या। त्यानंतर पंडिता रमाबाई, जयप्रकाश नारायण हे जे आहेत ते महत्त्वाचे आहेत, त्यांचे सुद्धा कार्य तुम्ही नोट डाऊन करून घेत चला। त्यानंतर 2022-23 सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला? हा करंट अफेअरचा प्रश्न आहे, जो की मित्रांनो आप्पासाहेब धर्माधिकारी यांना मिळालेला आहे। आणि 2022-23चा लोकमान्य टिळक नावाचा जो पुरस्कार आहे तो कोणाला मिळाला? आपले जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना या ठिकाणी हा मिळालेला आहे। तर नोट डाऊन करून घ्या आणि काही डाऊट वगैरे असतील तर अवश्य कमेंट करत चला। आणि इत्रोग आलात म्हणजे इथपर्यंत पाहिला असेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करत चला। पुढे पहा, डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली? तर डेक्कन एज्युकेशनची सोसायटीची जी स्थापना आहे ती गोपाळ गणेश आगरकर त्यासोबत बाळ गंगाधर टिळक या दोघांनी केली। याच्यासोबत अजून होते 2 ते 3 सदस्य, त्या सर्वांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती। आणि लक्षात असू द्या, यांच्या दोघांचं एक महत्त्वाचं कार्य कशा संदर्भात येतं? तर यांनी जे आहे ते केसरी व मराठा या वृत्तपत्रांची सुरुवात जी आहे ती केलेली आहे। तर नोट डाऊन करून घ्या, कारण का हे महत्त्वाचे आहेत आणि महाराष्ट्राचे जेवढे काही सुधारक आहेत, समाजसुधारक, यांच्यावर माहिती 100% प्रश्न पडतोच। खालीलपैकी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कोण नाहीत म्हटलेलं आहे? लक्षात असू द्या, विदा करंदीकर, वि.स. खांडेकर आणि वि.वा. शिरवाडकर या तिघांना सुद्धा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे आणि आतापर्यंत 57 जणांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे 2023 किंवा 22 पर्यंत। त्यानंतर लक्षात असू द्या, हे जे रणजित देसाई आहे यांना या ठिकाणी ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही। यांना एक महत्त्वाचा पुरस्कार मिळाला, कोणतं? पद्मश्री।
तर लक्षात असू द्या पद्मश्री यांना पुरस्कार मिळालेला आहे आणि यांची एक महत्त्वाची कादंबरी आहे ज्यावर खूपदा प्रश्न पडलेला आहे. कादंबरी नाही, एक नाटक आहे. त्या नाटकाचं नाव काय आहे तर लक्षात असू द्या कांचन मृग नावाचं एक नाटक आहे ज्यावर खूपदा प्रश्न पडलेला आहे. त्यानंतर पुढे पहा, संतती नियमाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली तर मित्रांनो रघुनाथ धोंडो कर्वे यांनी जे आहे ती या महाराष्ट्रात चळवळ सुरू केलेली आहे आणि यांच्या संदर्भात खूप सारी कार्य आहेत ती आपण पुढच्या सिरीजमध्ये म्हणजे पुढे पाहणारच आहोत. एक नॉर्मली तुम्हाला डिफिकल्टी लेवल प्रश्नांचं कळावं आणि हे प्रश्न जे आहेत ते मागच्या परीक्षेमध्ये आलेले आहेत. भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी कोणती? नदी, पर्वत तसेच जे सीमा आहेत यावर प्रश्न करून जा. तर दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी कोणती आहे तर गोदावरी जी आहे ती दुसऱ्या क्रमांकाला लागते, गंगा जी आहे ती पहिल्या क्रमांकाला लागते आणि ही जी आहे नर्मदा नावाची नदी ही मित्रांनो चौथ्या क्रमांकाला लागते आणि तिसऱ्या क्रमांकाला कोणती लागते? यमुना. तर नोट डाऊन करून घ्या, ही सिंधू नदी त्यांचं काही रेफरन्स नाही आहे म्हणजे तेवढं लांब नाही आहे ती. त्यानंतर पुढे पहा, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात प्रति सरकारची स्थापना किंवा पत्री सरकारची स्थापना कोणी केली हे आपण पाहिलं होतं प्रश्न. तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केलं होतं. यशवंतराव चव्हाण हे जे आहेत ते आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत आणि यांची जी समाधी आहे ती कराड या ठिकाणी आहे प्रीतिसंगम या नावाने. वसंतदादा पाटील हे सुद्धा खूप मोठे समाजसुधारक आहेत. किसनवीर यांच्या बाबतीत सुद्धा माहिती असेल तर अवश्य तुम्ही कमेंटमध्ये कळवू शकता. त्यानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला पहिला गुलामगिरी हा ग्रंथ कोणत्या देशातील जनतेस अर्पण केला? तरी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपला गुलामगिरी नावाचा हा जो ग्रंथ आहे तो देशातील जनतेस अर्पण केला. तो कोणाला केला तर लक्षात असू द्या युनायटेड स्टेट किंवा अमेरिका, ज्याला आपण सध्याला USA अमेरिका म्हणतो. तर या देशातील कृष्णवर्णीय या ठिकाणी वर्णभेद चालतो तर कृष्णवर्णीय लोकांना या ठिकाणी हा जो आहे तो ग्रंथ त्यांनी दिलेला आहे. त्यानंतर यांनी खूप सारे ग्रंथ वगैरे काढलेले आहेत, महत्त्वाचे आहेत ते मी कव्हर करणार आहे. त्यानंतर 1857च्या उठाव जो झाला होता त्यामध्ये पहिला हुतात्मा किंवा पहिलं वीरमरण कोणाला आलं तर लक्षात असू द्या मंगल पांडे हे जे आहेत ते शहीद झाले. पहिले हे जे आहे ते या उठावातले पहिले होते. त्यानंतर मुंबईमध्ये मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर पुण्यामध्ये आपण पाहिलं की महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली, परंतु मुंबईच्या बाबतीत विचार केला तर नाना शंकरशेठ यांना मित्रांनो काय म्हणतात? मुंबईचे शिल्पकार या नावानं सुद्धा त्यांना टोपण नावानं सुद्धा ओळखलं जातं. लक्षात असू द्या बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचं वृत्तपत्र सुरू केलं ज्याची डेट 6 जानेवारी 1832 आहे आणि लक्षात असू द्या तुमची परीक्षा जी आहे ती एक्सपेक्टेड जानेवारीमध्ये आहे, त्यामुळे जानेवारीचे महत्त्वाचे करंट अफेअर तुम्ही करूनच जा. विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या संदर्भात आपण खूप पाहिलेली आहे, त्यामुळे सर्व व्हिडिओ पाहून घ्या. त्यानंतर कोणाच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी 1885 मध्ये नॅशनल काँग्रेसचं प्रथम अधिवेशन भरलं तर लक्षात असू द्या या नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणी केली? ब्रिटिश अधिकारी होता तो ॲलन ह्यूम नावाचा, तर याने याची स्थापना केली. आणि राहिला प्रश्न कोणाच्या अध्यक्षतेखाली तर लक्षात असू द्या WC बॅनर्जी किंवा व्यामेशचंद्र बॅनर्जी. लक्षात असू द्या परीक्षेमध्ये असे शॉर्ट फॉर्म सुद्धा येतात त्यामुळे कन्फ्युजन होऊ देऊ नका. त्यानंतर पुढे पहा, खालीलपैकी काव्य फुले नावाचा कविता संग्रह कोणी लिहिला तर मित्रांनो काव्य फुले नावाचा कविता संग्रह सावित्रीबाई फुले यांनी लिहिला. त्यासोबत त्यांनी एक महत्त्वाचा दुसरा सुद्धा लिहिला सुबोध रत्नाकर नावाचा, तर लक्षात असू द्या. त्यानंतर या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बाबतीत खूप सारे ग्रंथ आहेत, परंतु एक महत्त्वाचं लक्षात असू द्या शेतकऱ्याचा आसूड नावाचा एक ग्रंथ आहे. शेतकऱ्याचा आसूड यावर खूपदा आयोगानं प्रश्न टाकलेलं आहे, त्यामुळे लक्षात असू द्या. पंडिता रमाबाई, सेवा सदन वगैरे, लोकमान्य टिळक यांनी केसरी व मराठा आणि यांना जे आहे ते असंतोषाचे जनक म्हणून सुद्धा आपल्या भारतामध्ये त्यांना ओळखलं जातं. तर ही सुद्धा एक महत्त्वाचं आहे, असंतोषाचे जनक म्हणून लोकमान्य टिळकांना ओळखलं जातं. तर अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका होती. ज्या विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत पाहिली असेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. अशाच पद्धतीचे सेम टू सेम प्रश्न
तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत राहतील. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.